मित्रांनो, ब्रह्मांडात अशा काही रात्री येतात जेव्हा संपूर्ण सृष्टीची ऊर्जा एका वेगळ्या उंचीवर असते. विचार करा, एक अशी रात्र जेव्हा स्वतः काळाचा अधिपती महाकाल पृथ्वीवर विहरत असतो. ज्या रात्री केवळ एक थेंब पाणी आणि एक बेलपत्र अर्पण केल्याने जन्मांतरांची पापे जळून खाक होतात. हो, मी बोलतीये महाशिवरात्रीबद्दल. पण तुम्हाला माहितीये का, या रात्रीला महाशिवरात्री का म्हणतात? का या रात्री झोपण्यापेक्षा जागे राहण्याला जास्त महत्त्व आहे? आणि असा कोणता गुपित उपाय आहे जो केवळ याच रात्री फळ देतो? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण महादेवाच्या या अद्भुत रात्रीचा प्रवास करणार आहोत. ही केवळ माहिती नाही, तर तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करणारी एक गुरुकिल्ली आहे. शिवशक्तीचा महासंयोग. कथा सुरू होते युगायुगांपूर्वी, जेव्हा संपूर्ण सृष्टी एका पवित्र बंधनाची वाट पाहत होती. महाशिवरात्री ही तीच पावन तिथी आहे जेव्हा वैराग्य आणि शक्तीचा मिलाव झाला. म्हणजेच देवाधिदेव महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा पार पडला. पण यामागे एक आध्यात्मिक गुपितही आहे. शिव म्हणजे शून्य आणि शक्ती म्हणजे ऊर्जा. जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा सृष्टीत नवीन चैतन्य निर्माण होतं. शास्त्र सांगतं की याच दिवशी महादेवांनी तांडव करून सृष्टीला गती दिली होती. म्हणूनच या रात्री वातावरणात इतकी प्रचंड शक्ती असते की जर तुम्ही तुमची कणा म्हणजे स्पाईन सरळ ठेवून ध्यान केलं तर तुमची चेतना जागृत होऊ शकते. व्रत आणि उपवासाचे विज्ञान. आता वळूया व्रताकडे. अनेक जण विचारतात, उपवास केल्याने देव प्रसन्न होतो का? मित्रांनो, उपवास म्हणजे केवळ पोट रिकामं ठेवणं नव्हे, तर उपवास म्हणजे देवाच्या जवळवास करणं. महाशिवरात्रीला तुम्ही निर्जल किंवा फलाहार व्रत करू शकता, पण या दिवसाचं खरं व्रत आहे तुमच्या विकारांचा त्याग. जर तुम्ही दिवसभर शिवनाम घेत असाल आणि मनात कुणाबद्दलही द्वेष नसेल तरच तुमचं व्रत पूर्ण होतं. पांढरे किंवा हलक्या रंगाचे सुती कपडे परिधान करा, कारण हे रंग सात्विक ऊर्जा शोषून घेतात. राग आणि चिडचिड या दिवशी टाळा, कारण तुमची ऊर्जा या दिवशी ऊर्ध्वधामी म्हणजे वरच्या दिशेला प्रवाहित होत असते. अभिषेक आणि पूजेचं गुपित. पूजेचा विधी तर आपण सर्वच करतो, पण त्यामागचं शास्त्र समजून घ्या. जेव्हा आपण शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक करतो तेव्हा आपण आपल्या मनातील अशांतता शांत करत असतो. दुधाचा अभिषेक आपली शुद्धता वाढवतो, तर मधाचा अभिषेक आपल्या वाणीत गोडवा आणतो. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम चत्रियायुधम. बेलपत्र अर्पण करताना हे लक्षात ठेवा की 3 पानांचं एक बेलपत्र तुमच्या सत्व, रज आणि तम या 3 गुणांना ईश्वराला अर्पण करण्याचं प्रतीक आहे. अर्पण करताना ओम नमः शिवाय हा मंत्र केवळ ओठांनी नको, तर हृदयाच्या प्रत्येक ठोक्यासोबत उमटला पाहिजे. या मंत्रात पंचमहाभूतांची शक्ती सामावलेली आहे. विशेष उपाय आणि दानाचे महत्त्व. आता त्या उपायांबद्दल बोलूया ज्याची तुम्ही वाट पाहत आहात. जर विवाहासाठी अडथळे येत असतील तर या रात्री शिवलिंगावर दूध आणि केसर अर्पण करून पार्वती परमेश्वराची एकत्र पूजा करा. जर आर्थिक चणचण असेल तर उसाच्या रसाने अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. पण लक्षात ठेवा, महादेवाला जे अर्पण कराल त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही काय दान करता. पांढऱ्या वस्तूंचे दान जसे की तांदूळ, दही किंवा पांढरे वस्त्र हे तुमच्या कुंडलीतील चंद्राला आणि शुक्राला बळकट करते. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ आहे. एखाद्या गरजूच्या चेहऱ्यावरचं हसू हीच महादेवाची खरी पूजा. महाशिवरात्रीच्या रात्री 4 प्रहरांची पूजा केली जाते. जरी तुम्हाला पूर्ण रात्र शक्य नसेल तरी मध्यरात्रीचा निशिता काळ कधीही सोडू नका. त्या एकांतात, शांततेत जेव्हा तुम्ही महादेवाशी संवाद साधता तेव्हा तुमच्या जीवनातील कठीण प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळू लागतात. जाता जाता इतकंच सांगेन, महादेव कुठेही बाहेर नाही, तो तुमच्या आतच आहे. शिवोहम म्हणजे मी शिव आहे. तुमच्यातील चांगुलपणा जागी करणं हीच खरी महाशिवरात्री. ही रात्र तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि मनःशांती घेऊन येऊ हीच प्रार्थना. कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहून आपली उपस्थिती नक्की नोंदवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि धर्माचा हा प्रवास असाच सुरू ठेवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हर हर महादेव.